आवाज तसा कोणी आपण आपला दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा अजून नाही, कधीच जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. मला पण जरा बरं वाटलं, बऱ्याच दिवसानंतर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी साथ घालता आली. आजचा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये फार मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. सुवर्ण क्षण असतो हा. जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी 1966 साली सुरू केली ती समर्थपणे तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आपण पुढे नेत आहोत, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठीचा असतो. आणि आपण पाहिलं असाल की शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली, आपल्यावरती फुलं उधळली. ही माझी शस्त्र आहेत जी शिवसेना प्रमुखांनी मला दिलेली आहेत. आणि हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनामध्ये नेहमी एक नम्र भावना असते की हेच प्रेम सर्वप्रथम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई वडील मिळाले पाहिजेत, माझा कुटुंब, माझा परिवार हाच मिळाला पाहिजे, जन्मही महाराष्ट्रामध्येच झाला पाहिजे आणि मला स्वतःला मी मुख्यमंत्री आहे असं कधी वाटू नये. मला तर सोडाच, पण माझ्या तमाम जनतेला सुद्धा मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये. मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे, तुमचा भाऊ आहे असं वाटो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं, जे बोलत होते मी पुन्हा येईन ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहे तिकडेच. पण जे संस्कार असतात, जी संस्कृती असते ती हीच असते. जे माझ्या आजोबांनी शिकवलं, माझ्या वडिलांनी आणि आईने शिकवलं मला, ही पदं काय आहेत, सत्ता तरी काय आहे. परत येतील जातील परत येतील, सत्ता येईल जाईल परत येईल, ती आली पुन्हा येईल. पण कधीही मी कोणीतरी आहे अहमपणा तुझ्या डोक्यात देऊ नको. ज्या क्षणी तुझ्या डोक्यामध्ये हवा जाईल त्या क्षणी तू संपलास. आणि नेहमी जनतेशी नम्र राहा, तो प्रयत्न मी माझा करत असतो. नम्रपणाने आशीर्वाद घेत असतो आणि हे आशीर्वाद हीच तर ताकद आहे. हे मागून कोणाला मिळत नाहीत. हे खरं वैभव आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. हे जोर जबरदस्तीने मिळत नसतात, ते कमवावे लागतात आणि ती कमवण्याची परंपरा ही मिळालेली आहे आपल्याला. काही गोष्टींचं मला नवल वाटतं. आज सुद्धा मी काय बोलणार, कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार, बऱ्याच दिवसानंतर बोलतोय. एकतर मनामध्ये अशी गर्दी झाली विषयांची, पण पंचायत अशी की करोनामध्ये गर्दी नाही चालत. बरं, गर्दीमध्ये प्रत्येकाला विचारू नाही शकत 2 वॅक्सिन घेतलेस का रे बाबा. विचारानं कसं विचारणार, विचारानं मास्क कसा घालणार. पण तरी मला हेही माहिती आहे की माझ्या भाषणानंतर अनेक जण माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी तोंडामध्ये बोंडकं घालूनच बसलेले आहेत की यांचं भाषण होतंय कधी आणि आम्ही चिरकतोय कधी. चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी तुमच्याशी बोलत नाही, मी तुमच्यासाठी बोलतो आहे. मी माझ्या टीकाकारांसाठी बोलत नाहीये, मी तुमच्यासाठी बोलतोय, जनता जनार्दनासाठी बोलतो आहे, माता भगिनींसाठी बोलतोय. पण एक विकृती हल्ली आलेली आहे आणि मला आता असं वाटायला लागलेलं आहे की हे जे चिरकणं आहे, मग ठाकरे कुटुंबियांवरती हल्ले म्हणजे असा कोणी मायचा पूत जन्माला आलेला नाही, ठाकरे कुटुंबियांवरती हल्ला कर, तिथल्या तिथे ठेचून टाकू त्याला, तिथल्या तिथे ठेचू. पण काही वाटेल ते बोलायचं, कुटुंबियांची बदनामी करायची. हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. रोजगार हमी काय करणार, कोरोनामध्ये सगळं बंद आहे, मग काय करायचं. तू चिरकलायस किती, एवढा चिरकलायस, मग हे त्याचे पैसे, एवढा चिरकलायस, हे चिरकत राहा.
तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे. तक्रा मारा, मुसंड्या मारा, डोकी फुटतील, पण तडा नाही जाणार, अजिबात जाणार नाही. आणि मग वेगवेगळ्या प्रकाराने एक 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 जे काय प्रयत्न चाललेले आहेत. आणखीन एक परवा बोललेले आहेत हर्षवर्धन पाटील की मी मी म्हणजे ते मी तर जाणं कधी शक्यच नाही, अजिबात नाही. माझं हे आहे तेच माझं घर आहे. हर्षवर्धन पाटील अनाहूतपणाने बोलून गेले की भाजपात का गेलो. खरं म्हणजे मला असं वाटतं अशी जी काही लोक आहेत ना भाजपात गेलेली, ती भाजपाची ब्रँड अँबॅसेडर झाले पाहिजेत. माहिती टीव्हीवरती जाहिराती येतात, हल्ली टीव्ही बघायला वेळ नाही मिळत, येतात की नाही तशा जाहिराती. आता एक कोणतरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याच्या तोंडात हिंदी डब करून टाकतात. पहिले तो मुझे नींद की गोली खाकर भी नींद नहीं आती थी, दरवाजे पर टक टक होती तो रोंगटे खड़े हो जाते थे, फिर किसी ने कहा तुम भाजपा में जाओ. अब भाजपा पे जाने के बाद मैं कुंभकर्ण जैसी नींद सो सकता हूं, दरवाजे पर ठोका तो भी उठता नहीं हूं. ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावरती येत आहेत, आपल्याला आव्हान देत आहेत. हिम्मत असेल तर अंगावर या. अंगावर हा, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावरती. काय आहे तसं, लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का. पण हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली, हे विसरू नका. आणि अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिम्मत आणि धमक असेल तर, आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा आज पक्ष प्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या ह्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवरती देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणतात. हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही. पण काय काय जणांची वक्तव्याची दोन वक्तव्य तुम्हाला मी सांगितली. तसंच आणखीन एक विषय आहे. हिंदुत्व तर आहेच, विजयादशमी म्हटल्यानंतर हिंदुत्वाची विचारधारा तर आलीच. आज दोन मेळावे असतात, एक आपला आणि दुसरा RSSचा. आपले विचार एक आहेत, धारा वेगळ्या असू शकतील, पण विचार एक होते आहेत. म्हणून आणि म्हणूनच आम्ही केवळ आणि केवळ हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटते मी मुख्यमंत्री, मी म्हणजे ते आहेत, राहिला असतात. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री परत झाला असतात, पण तुमच्या नशिबात नव्हतं, म्हणून तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्वीकारलं, एका जबाबदारीने स्वीकारलं की केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तसं म्हटलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. मी त्यांना सांगितलं तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवीन, आणि तो मी दाखवीनच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. आणि कदाचित जर का दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता तर मी कदाचित हा शब्द वापरतोय, मी ह्या राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. कारण हे क्षेत्र माझं नाही जी माझ्यावर टीका होते. होय, हे माझं क्षेत्र नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी म्हणून या क्षेत्रात आलो आणि पाय रोवून ठामपणाने उभा राहिलेलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय मी राहणार नाही, या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे. हाँ, हे काय थोतांड नाहीये की मैं तो फकीर हूं, झोली पहन के ये झोली बिली, हे माझी अशी दरिद्री कर्मदरिद्री विचार आमचे नाहीयेत. हे विचार आमचे नाहीत. पण जे दोन मेळावे मी म्हटले त्याच्यात आज सकाळी RSSचा मेळावा झालेला आहे, आता आपला मेळावा होतोय. हिंदुत्व ही विचारधारा एक आपल्या दोघांमध्ये समान आहे, एक धागा समान आहे. आणि हिंदुत्व म्हणजे काय, मला मोहनजींना सांगायचं की मोहनजी माफ करा, मी जे काय बोलणार आहे ते कृपा करून मी तुमच्यावरती टीका करतोय असं समजू नका. पण तुम्ही जे काय सांगत आहात आणि मी जे काय सांगतो आहे ते जर का आपलीच माणसं ऐकणार नसतील तर ही मेळाव्याची थेर करायची तरी कशाला.
गेल्या वर्षी सुद्धा जे मोहनजींनी सांगितलं होतं, हिंदुत्व म्हणजे काय, मी आणले त्यांची वाक्य ही आणलेली आहेत. पण एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो की आमचं हिंदुत्व म्हणजे काय. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी अनेकदा सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा त्याला साक्ष आहात, की पहिल्यांदी आपण माणूस म्हणून जन्माला येतो, जात पात धर्म हा नंतर आपल्याला चिकटतो. मग काय करायचं आहे, धर्माचा अभिमान असायला पाहिजे, धर्म पाळायचा पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवायचा आणि घराबाहेर जेव्हा मी पाऊल टाकतो तेव्हा हा माझा देश, हाच माझा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण हा विचार आमचा आहे, ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही घराबाहेर पडतो आणि देश हा माझा धर्म म्हणून जेव्हा आम्ही वाटचाल करत असतो, त्यावेळेला जर का आमच्या वाटेमध्ये स्वतःच्या धर्माची मस्ती घेऊन मध्ये कोणी अडथळा आणला तर मग मात्र आम्ही एक कडवट देशाभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा आमची पुढची शिकवण आहे. हल्ली काय झालेलं आहे, नुसतं ब्ला 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 बोलत जायचं, टीका करायची, विचारांचा पत्ता नाही, कशात काही नाही, एकाचं पायपोस दुसऱ्यात नाही. आणि आज सुद्धा जे मोहन भागवतांचे जे आहेत विचार, त्यांनी म्हटलेलं आहे, हे गेल्या वेळेचं पण थोडंसं मी आणलंय, की हिंदुत्व म्हणजे काय. आणि खरंय, काय त्याच्यात काही चूक नाहीये, की या आपल्या देशामध्ये सर्वांचे पूर्वज हे एक होते. आता एकदम पूर्वजापर्यंत खूप जात नाही, तर माकडापर्यंत पोहोचू आपण. पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला तर सर्वांचे पूर्वज एक होते, आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहावरनं आले होते का. आता जे काही शेतकरी आंदोलन करतायत त्यांचे पूर्वज काय परग्रहावरनं आले होते काय. लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते. हा जो काही विचार आहे की आपण सगळे एक आहे, हिंदुत्व म्हणजे काय, आम्ही दुसऱ्याचा द्वेष मत्सर करत नाही, पण हे जे दिवसा ढवळ्या दिसतंय हे मोहनजी तुम्हाला तरी पटते का, तुम्हाला तरी मान्य आहे का. आणि मी जनतेला विचारतोय, तुम्हाला तरी हे मान्य आहे का. जे मी शस्त्रपूजा म्हणून तुमची पूजा केली, सर्वसामान्य माणसाला मला हेच सांगायचं आहे की अरे तू सगळ्यात ताकदवान माणूस आहेस. तुझ्या हातामध्ये जे शस्त्र आहे, लोकशाहीने दिलेले शस्त्र, ते आहे मत. आणि हे मत एका क्षणात रावाचं रंक आणि रंकाचं राव करू शकतो, एवढी ताकद तुझ्या हिंमत तुझ्या मनगटामध्ये आहे. तू कशाला कमजोर आहेस, कशाला तू दुबळा नाहीयेस. त्याच्यानंतर त्यांनी जे काय पुढे सांगितलेले आहे की एक तर आज हिंदू राष्ट्र हा शब्द जेव्हा संघ वापरतो तेव्हा त्यामध्ये सत्ता पिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते, तर सर्व समावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको. मग तुमच्या विचारधारेतून, तुमच्या वर्गातून जे आता लोक बाहेर पडलेले आहेत आणि सत्ता काबीज करून बसलेली आहेत, त्यांना ही शिकवणी परत लावा जरा एकदा. सध्या जो काय सगळा खेळ चालू आहे, वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता जी हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला, त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे, हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. आणि ह्या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार, कोणी करायचा. आज ज्या पद्धतीने एक एक प्रकार चाललेले का वाटेल ते कर. आता झालं, पुढच्या महिन्यात तुमच्या आशीर्वादाने ह्या आपल्या हक्काच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले, फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचा प्रयत्न केले. मी तर आज सुद्धा सांगतो, हिंमत असेल तर पाडून दाखवा. आज पण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे तो खेळ आहे ना, छापा की काटा. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. छापा की काटा. मग तिकडनं विचारतं, टाकला छापा, काढला काटा. हे जास्त थेर चालू नाही शकत. हा देशाचा अमृत महोत्सवी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे.
त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता आणि त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब पुढे होता आणि बंगाल पुढे होता. बंगालनी त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. मी खरोखर ममता दीदींना आणि बंगाली जनतेला धन्यवाद देतोय, अभिनंदन करतो आहे की तुम्ही ती एक जिद्द, न झुकण्याची जिद्द ही कायम ठेवलेली आहे आणि ती जिद्द आपल्या सुद्धा रगारगामध्ये आणि रक्तामध्ये आहे, ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असतं ते कदाचित पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, पण आलीच तर दाखवावंच लागेल. मग हा सत्ता पिपासूपणा नाहीये. वैचारिक लढा ठीक आहे ना, ह्याच्यात कुठला विचार आहे? म्हणजे मला दुःख राग हा काय येतो? तर मगाशी मी जो उल्लेख केला, तोंडामध्ये बोंडकं घालून बसले असतील शिवसेनेला बदनाम करणारी लोक, अरे जर का 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुमची बोंडकं आणि तुम्ही कुठे असतात आता कळलं तरी असतं. एक जो माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली गेली की या देशामध्ये हिंदुत्व धोक्यात आहे का, हिंदुत्वाला धोका आहे का, आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं, गृह मंत्रालयाने सांगितलं की हिंदुत्वाला तसा धोका नाहीये. याच दिवसाची आणि याच क्षणाची वाट बघत होतो आपण. पण हिंदुत्वाला आता धोका नाहीये म्हटल्यानंतर आता खरं हिंदुत्व हे धोक्यामध्ये आहे आणि ते परक्यांपासून नाही, तर हे उपटसुंब नव हिंदू जे उगवलेले आहेत त्यांच्यापासून त्यांना खरा धोका आहे. राजनाथ सिंग आणि परवा तो एक वाद म्हणजे विधान एक वादग्रस्त झालं की सावरकरांबद्दल त्यांनी केलेलं एक विधान कशाला जात आहे? सावरकरा शब्द उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? गांधीजी उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? गांधीजी समजलेत का सावरकर समजलेत? महिलांवरती जे काय अत्याचार वाढतायत, मी शिवाजी पार्कच्या दसऱ्या मेळाव्यात 2-4 वर्षापूर्वी बोललो होतो, माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही. काय तेव्हा उन्माद माजला होता सगळीकडे, झुंडबळी झुंडबळी, आणि त्याच्यावरही भागवत बोललेत की झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीयेत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं, कोणाला शिकवायचं आणि कोणाकडून शिकायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही आहे हे आजचं जर का सत्य असेल, तर मग जेव्हा हिंदुत्वाला धोका होता त्यावेळेला एकच मर्द, ते म्हणजे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. काय कसली पर्वा नाही केली. अनेक धमक्या आल्या, उडवून टाकू. अरे काय उडवून टाकू? त्यांनी जे सांगितलं होतं की धमक्या येत आहेत, पण ज्या रंगाची गोळी माझ्या शरीराला स्पर्श होऊन जाईल तो रंग या हिंदुस्थानातून आम्ही पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणामध्ये धमक होती, कोणामध्ये हिंमत होती? 92-93 साली जेव्हा पूर्ण मुंबई पेटली होती, इतरही ठिकाणी दंगली झाल्या होत्या, कोण रस्त्यावरती उतरलं होतं? कोणी घेतली होती जबाबदारी? बाबरी पाडल्यानंतर सुद्धा सगळे लोक आज जे छाती काढून पुढे जात आहेत ते तेव्हा शेपटे त्यांना आहेत की नाही एवढ्या आतमध्ये गेलेल्या शेपट्या कापत 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 बिळामध्ये लपले होते. आज शेपूट आणि छाती पुढे काढून सांगताय. थरथरत थरथरत होतं ते, बोलायची कोणाची हिंमत नव्हती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोलले होते, गर्व से कहो हम हिंदू है. आणि तेव्हाही मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही, लष्कराच्या नाहीच नाही. पोलीस आणि लष्कर हे शिवसैनिकांना पिटत होते. मला आठवतंय कुर्ला चेंबूर भागातली कुठली तरी झोपडपट्टी असेल, मी गेलो होतो तिकडे. एका झोपडीत गेलो, अंगावरती शहारा आला माझ्या. संपूर्ण झोपडी म्हणजे घर उद्ध्वस्त झालेलं, गॅस सिलेंडर पडलेला आहे, कपडे पडलेले आहेत, बांगड्या फुटलेल्या आहेत, रक्ताचा सडा पडलेला आहे. मी विचारलं शिवसैनिकांना, काय रे काय झालं इकडे? तर नाही, इथल्या महिलेला घरात कोणी नाही असं बघून हे जे हैवान होते ते उचलून नेत होते. घरामध्ये कोणी नव्हतं, कारण घरातले सगळे जे पुरुष होते ते कामासाठी बाहेर गेलेले. मग त्याने नाही, आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही घुसलो. मग त्यांच्याकडे कोयते, तलवारी, सगळ्या काही गोष्टी होत्या. म्हटलं तुम्ही काय केलं? मग त्याला बाजूला मला नेलं. एक सिंगल ब्रिक वॉल ज्याला म्हणतो ना, ती अशी अर्धवट पडलेली होती. तर त्यांनी मला सांगितलं की धक्के मारून आम्ही ह्या
भिंतीला पाडलं आणि त्या विटा घेऊन त्यांच्यावरती मारले, तेव्हा ते पडून गेले. हा माझा मर्द शिवसैनिक आहे, हा मर्द शिवसैनिक. कोणतरी एक तरी होता तिकडे, कोणतरी तिकडे हजर होता. आणि तोच शिवसैनिक केवळ तुमची आज पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला, त्याच्यावरती आरोप करताय. मागेही मी सांगितलं, आज सुद्धा सांगतोय, होय आम्ही पालखीचे भोई आहोत, जरूर आहोत, पण ती आमच्या राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आणि हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. मानाची पालखी ती माझ्या देशाची असेल, माझ्या भारत मातेची आहे. पण तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. देव, देश आणि धर्मासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला आहे. पण तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवून टाकता. का? तर तुमच्या पालख्या वाहत नाही. हे आमचं हिंदुत्व नाही. वाईट काळामध्ये सोबत असलेला आपला सहकारी, आपला सोबती तेव्हा चालत होता. म्हणजे हर्षवर्धन पाटील आज तुमच्यात भाजपात आल्यानंतर एकदम पवित्र झाले. हे गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा, आणि ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटार गंगा. हे जी काही थेर चाललेत ना, हे हिंदुत्व नाहीये. कोणाच्याही कुटुंबावरती, वैयक्तिक पत्नीवरती, मुलांवरती खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. ह्याला नामर्द किंबहुना अक्कर माशापणा म्हणतात. मर्द कसा, शिवराचं नाव घ्यायचं तर मर्दासारखा समोर गेला पाहिजे. कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करायचे आणि मग तो मी नव्हेच, शंडायस तू. माफ करा जरा थोडीस एवढ्या वर्षानंतर काहीतरी वडलोपार्जित जी संपत्ती शब्दांची आहे ती तरी वापरू द्या. आहे संपत्ती सगळी आहे माझ्याकडे. अगदी थोडेफार आजोबांचे शब्द ना पाठ आहेत, वडिलांचे तर आहेच आहेत. पण जरा माचा संस्कार आहे म्हणून ते वाचतायत. नाही तर फाडायला काही वेळ नाही लागत, फाडायला वेळ नाही लागत. पण तो शिवसैनिक तुमच्या लेखी आज भ्रष्ट झाला, त्याच्या मागे तुम्ही लागताय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की छापा का काटा, काटा कसा असतो हे एकदा बोचल्यानंतर कळेल. नशीबवान समजा अजून बोचत नाहीये, अजून बोचत नाहीये. पण सत्ता पिपासूपणा किती, प्रत्येक सगळ्या गोष्टी मला पाहिजे. अरे घे ना बाबा. निवडणुका आल्यानंतर 2 पोटनिवडणुका, एक पंढरपूरची झाली आणि आता एक दुसरी लागले. पण दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. उपरे लागतात, उपरे. आणि जगातला मोठा पक्ष काय मोठा पक्ष आहे, उमेदवारच नाही, उपरे घ्यावे लागतात. घे उपरे आणून 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 म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी, मोठा पक्ष. या सगळ्या गोष्टींचा हा सगळा उबग आलेला हा प्रकार आहे. मगाशी तुम्ही जे काही एक फिल्म बघितली, ही फिल्म ही का दाखवली? साधारणतः मेळाव्यामध्ये वक्त्यांची रांग असते. म्हटलं यावेळेला एक वेगळा प्रकार करू. आपण केलेली कामं हाच आपला वक्ता, हाच आपला वक्ता. आणि अभिमानाने तुम्हाला सुद्धा सांगता आलं पाहिजे की होय हे आम्ही केलेलं आहे, माझ्या शिवसेनेने केलेलं आहे. बरीच कामं आहेत जी एका फिल्ममध्ये आपण आणू शकत नाही. आणखीन काही कामं आहेत, एक 2-4 कामं तुम्हाला मी आता सांगणार आहे. पण पहिल्या प्रथम मी एकनाथ तुम्हाला आणि आपल्या ठाण्यातल्या तमाम शिवसैनिकांना धन्यवाद देतोय. का माहितीये तुम्हाला? कारण त्यांनी नवरात्रीमध्ये 9 दिवस गरबा खेळला. ही नाही आपली पद्धत. आम्हाला गरब्याला परमिशन देत नाही. हे कसलं हिंदुत्व? ते हिंदुत्व नाहीच. नवरात्रीचा जो मुहूर्त आहे, नवरात्रीचे जे दिवस आहे, तो जो सण आहे, त्या पूर्ण 9 दिवसात ठाणेकरांनी रक्तदान केलेलं आहे आणि विक्रम केलेला आहे. कोणत्या तरी पक्षामध्ये ही धमक, ही जाण, ही जाणीव, ही जाग ही शिल्लक राहिलेली आहे. ही शिल्लक राहिली. समाजसेवा, हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं. आणि रक्त नुसतं रक्त पिपासूपणा नव्हे, तर रक्तदान करणं हा सुद्धा धर्म आहे.
आणि रक्तदान करताना आम्ही हे नाही विचारत हे रक्त कोणाला जाणार आहे, हिंदूला जाणार आहे का मुसलमानाला जाणार आहे, मराठी माणसाला जाणार आहे का अमराठी माणसाला? नाही. जे मोहनजी तुम्ही सांगताय ना, सर्वांचे पूर्वज एक होते, रक्तदान आम्ही करतो आहोत, ज्याला ज्याला गरज असेल आणि ज्याचे जीव आम्ही वाचवू शकतो त्याला आमचं रक्त देतो आहोत आम्ही. हे असं एवढं विक्रमी शिबिर एका तरी पक्षाने घेऊन दाखवावं आणि घेतल्यानंतर किमान त्यांच्या इकडे बॅनर लावायला तरी लोक आली पाहिजेत. रक्त द्यायला तर दूरच, पण बॅनर लावायला तरी आले पाहिजेत. मधल्या काळामध्ये एक राज्यपाल महोदयांनी मला पत्र लिहिलं आहे, प्रकार गंभीर आहे, महिलांवरचे अत्याचार वाढतायत आणि मध्ये एक जी घटना घडली होती त्याचा उच्चारही करू नये एवढी ती निर्घुण आणि जेवढी निंदा करावी ती कमीच आहे. पण त्यांनी लगेच सांगितलं की विधानसभेचं 2 दिवसाचं अधिवेशन घ्या. मी त्यांना नम्रपणाने सांगितलं की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये माता भगिनींचा मान सन्मान कसा करायचा ही शिकवण आम्हाला आहे. परंतु तरी देखील या गोष्टी घडतायत. घडल्यानंतर कोणी जरी असला तरी त्याला दया माया क्षमा आम्ही दाखवणार नाही, अजिबात नाही. आणि त्याप्रमाणे ती घटना जेव्हा घडली त्याच्यानंतर एक जेमतेम 15-20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये त्या नराधमाला आपण अटकेत टाकलं आणि आता फक्त एक केसची औपचारिकता बाकी आहे, नाहीतर त्याला फासावरती लटकवल्याशिवाय आपण काही सोडत नाही. पण 2 दिवसाचं अधिवेशन घ्या म्हणून मी नम्र विनंती केली. तर त्यांना म्हटलं की महिलांवरचे अत्याचार हे तर देशभर वाढत आहेत आणि आपली संस्कृती एक आहे, हिंदुत्व आपलं सगळ्यांचं एक आहे, तर विधानसभेचं अधिवेशन कशाला? आपण मोदीजींना सांगा 2 दिवसाचं संसदेचं अधिवेशन घ्या ना, आठवडाभरचं घ्या. तमाम सर्व माझ्या देशातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते तिकडे येतील, आपापल्या राज्यातल्या काही गोष्टी तिकडे सांगतील, पण मात्र नुसती चर्चा, तोंडाची वाफ दवडली आणि निघून गेले असं होता कामा नये. पक्क काहीतरी एक ठोस आपण उपाययोजना काय करू शकतो हे ठरवलं गेलं पाहिजे. नाहीतर यायचं एखादी घटना घडल्यानंतर अश्रू ढाळायचे, मला माफ कर आणि निघून जायचं. तसं नाही. काय करायचं सांगा. कायदा करायचा करतो आहोत, कडक शासन करायचं करतो आहोत, पण एकूणच ह्या घटना थांबतील कशा? घटना घडल्यानंतर काही करायचं, त्याच्याऐवजी घटना होणार नाहीत ह्याच्यासाठी देशात एक काहीतरी आपण करूया ना, काहीतरी करू चांगलं. पण नेमकं काय होतंय की महाराष्ट्राकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जाते. महाराष्ट्रामध्ये काही एखादं घडलं की गळा काढायचा, लोकशाहीचा खून झाला. मग महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुललेला आहे काय? म्हणजे जसं मी शिवसैनिकांचं सांगितलं की त्यावेळेला हिंदुत्व विरोधात जे नराधम रस्त्यावरती उतरले होते त्यांना शिवसैनिकांनी त्यांच्या हिमतीवरती अडवलं होतं, वार छातीवरती घेतले होते आणि छातीवरती वार केले होते. त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबर कोणी विसरू शकत नाही. जो अतिरेकी हल्ला मुंबईवरती झाला होता, कशाला आपण ते स्मृतिदिन आणि सगळ्या गोष्टी साजऱ्या करायच्या? साजऱ्या नाही, स्मृतिदिन पाळायचे. ओंबळे गेले, करकरे, कामटे हे सगळे पाळत असताना ज्या वेळेला अतिरेकी घुसले होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे माझे पोलीस लढत होते, आपले पोलीस लढत होते, त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं? आलेत ना इकडे सुद्धा, नांगरे पाटील असतील, आहेत, मला बाहेर भेटले, असे अनेक पोलीस आहेत, अनेक पोलीस आहेत. एक गोळी त्यांचा छेद घेऊ शकत होती, हृदयाचा नाही तर डोक्याचा. काय राहिलं असतं? पण त्यांनी पर्वा नाही केली. जसा सैनिक तिकडे सीमेवरती लढतो त्याच जिद्दीने आणि त्याच हिमतीने लढणारे हे माझ्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत. मला अभिमान आहे त्यांचा. पण अतिरेक्यांबरोबर लढणारे हे पोलीस केवळ तुम्हाला बोंबाबोंब करायला चालले आहेत. होळीला वेळ आहे, अजून शिमगा आहे, तुमच्या घरी 24 तास शिमगा असेल तर मी काही करू शकत नाही त्याला. आमच्याकडे कसे सणवार असतात, शिमगाही असतो, पण कधी नवरात्री असते, कधी दिवाळी असते, कधी गणपती बाप्पा येतात, म्हणजे शुभ असे पण सण असतात, पण काहींच्या घरी 24 तास शिमगा असतो.
मग शिमगा करायला तुम्हाला जाताना जर का अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया, तर मग त्या अखिलेश यादवला त्यांच्या घराच्या तिकडे अडवलं, प्रियांकाला अडवलं, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं. म्हणजे अखिलेश यादवच्या इकडे तर जवळपास रणगाड्या आणण्याचं बाकी होतं, बाकी सगळा बंदोबस्त लावला होता. हे माझे पोलीस जर माफिया असतील तर उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारतभूषण किंवा भारतरत्न आहेत? लखीमपूरला जे काही घडलं, का नाही पोलिसांना अडवू शकले? सत्ता पिपासूपणा आणि न्यायवृत्ती ही केवळ आणि केवळ महाराष्ट्र तर राहीलच. कोणी टीका केली नाही तरी मला परवा नाही, पण महाराष्ट्र हा न्यायाला आणि सत्तेला नव्हे, सत्याला जागणारा हा प्रदेश आहे. सत्याला जागणारा हा प्रदेश आहे. पण नुसतं बेंबीच्या देठापासून ओरडत राहायचं की लोकशाहीचा खून झाला, ह्याचं ते झालं, त्याचं ते झालं. अरे देश खूप मोठा आहे आणि हा देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. काय अमृत महोत्सव, याचं काय आपण केलेलं आहे? कधीतरी आपण याचा विचार केला का की पूर्वी ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलं ते जर का समजा मगाशी म्हटलं सावरकर आणि गांधीजी या सगळे जे चिरकुट वाद करणार आहेत त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले, काय रे बाबा, काय मी तुला समजलंय, सांग तू काय केलंस देशासाठी? मी तर हे केलं. सावरकर म्हणतील की त्यांनी काय हाल अपेष्टा सोसल्या, ते सांगतील, गांधीजी सांगतील, आणखीन कोणी सांगतील. पण त्यांच्यावरनं वाद करणारे जे कोणी आज आहेत त्यांनी देशासाठी काय केलं हा प्रश्न दुसऱ्याने विचारण्याच्या आधी स्वतः का नाही विचारून बघत? ना कधी कुठे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिस्सा होता, ना कधी कुठे काही आंदोलनामध्ये हिस्सा होता. पण भारत माता की जय जोरात ओरडलं की जवानापेक्षा मी जास्त देशभक्त होतो. हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. आज हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. अनेक जणांची ती आता एक शैली झालेली आहे की भाषणाला उभं राहिल्यानंतर भारत माता की जोरात ओरडायचं, मग वंदे मातरम. काय केलं काय तुम्ही देशासाठी? काय करणार काय आहात? 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला. कधीतरी आपण थांबून कधीतरी पाठी वळून बघणार आहोत की नाही की मी माझ्या देशात नेमकं केलं काय आणि माझा देश नेमका चाललाय कुठे? मला तर स्पष्ट वाटतं की अमृत महोत्सवामध्ये नुसतं रोषणाई केली. काल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण रोषणाईचं एक उद्घाटन केलं. तिकडे जे काय शिवाजी पार्क, शिवतीर्थ, त्याच्यात रोषणाई केली. आता आपण इकडे बसलो असताना शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याच्या तिकडे रोषणाई सुरू करतो आहोत. बस झालं आमचं काम. पुढच्या 15 ऑगस्टला खिशावरती तिरंगा लावायचा आणि फिरायचं हातात झेंडा घेऊन, भारत माता की. नाही, या वर्षामध्ये काही गोष्टींवरची चर्चा व्हायला पाहिजे, उघड चर्चा व्हायला पाहिजे. अमृत महोत्सव आहे ना, मग अमृत मंथन करा. काय नेमका आपला देश आहे कुठे, काय आपण देशामध्ये स्वातंत्र्य कमावलेलं आहे, काय गमावलेलं आहे, ह्याचा कुठेतरी एक उहापोह करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि पहिला विषय जसा मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा विषय झाला पाहिजे. आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे, संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे. काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत? आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता. अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत. बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता. ही सगळी कलमं आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय? केंद्र ह्यांना जगू देईल काय? कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता. नंतर सगळे येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो. एक राज्य, भाषावार प्रांत रचना झाली. मग राज्याला अधिकार काय? केंद्र वरती राहील आणि राज्य खालती राहतील. आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही. केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील. केंद्राला सुद्धा आणि राज्याला सुद्धा केंद्राबरोबरीचेच हक्क दिलेले आहेत. फक्त 3 गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्याच वेळेला केंद्र राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो. तो म्हणजे एक, आणीबाणीजन्य परिस्थिती, दुसरं परकीय आक्रमण, आणि तिसरं विदेशाबरोबर संबंध कसे असावेत हे ठरवण्याचं धोरण हे केंद्र सरकार घेऊ शकतं. अन्यथा जर केंद्राने राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाह्य ठरेल. म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल. कोण? नाही, हे चालू दिसतंय ना तुम्हाला. मग ह्याच्यावरती कोण बोलणार आहात की नाही?
देशामध्ये, आणि पुन्हा एकदा सांगतो मी, हे मी बोलल्यानंतर याच्यावरती जे गल्ली बोळातले कायदे तज्ज्ञ आहेत ना आपले टीकाकार, त्यांच्याकडनं मला उत्तराची अपेक्षा नाही. त्यांची उत्तर मी कचऱ्याच्या टोपलीत टाकून देईन. मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार पाहिजेत, विचारवंतांची मतं पाहिजेत, कायदे तज्ज्ञांची मतं पाहिजेत, त्यांचे सल्ले पाहिजेत, आणि होऊन जाऊ दे, एक उघड चर्चा होऊ दे. आणि मग त्या सगळ्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर जर का आपल्याला कळलं की नाही केंद्र डोक्यावरती आहे, बसवा डोक्यावरती. पण जर का घटनेने आम्हाला राज्यांना सार्वभौम, केंद्र एवढंच दिलं असेल सार्वभौमत्व, तर मग मात्र केंद्राची लुडबुड रोजच्या कारभारामध्ये होता कामा नये, ती चालू दिली जाता कामा नये. हे देशातील सर्व राज्यांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. जो मी उल्लेख केला ना की सत्ता पिपासूपणा, हे सुद्धा एक व्यसन आहे. पण त्या व्यसनापायी, म्हणजे अंमली पदार्थामध्ये जर का नशा कोणाला करण्याची सवय लागली, तर त्याच्यात त्याचं स्वतःचं आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण सत्तेची चटक, सत्तेचं व्यसन एकदा लागलं की कारण नसताना तुम्ही दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय, दुसऱ्याची कुटुंब आणि त्याचं घरदार उद्ध्वस्त करताय. हे व्यसन सगळ्यात वाईट आहे, आणि हे पहिलं ह्या देशातून उपटून टाकलं पाहिजे. हे उपटून टाकलं पाहिजे. पूर्वी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मार्मिक ची सुरुवात झाली, त्यातनं शिवसेना कशी झाली, आणि त्याच्यात एक सदर सुरू केलं होतं शिवसेना प्रमुखांनी, वाचा आणि थंड बसा. माहिती आहे ना कोण? आता मार्मिक, त्या काळातले मार्मिक वाचणारे कोण आहेत का इकडे शिल्लक? आहात ना? आता ही बाकीची एवढी नवी पिढी आहे, वरती पण आहेत ना? नाही, तुम्ही सगळे या सगळ्या आजच्या शिवसेनेची पाळमुळं आहात, कारण तेव्हा थेट शिवसेना प्रमुखांच्या विचारातनं तुम्ही उभे राहिलेले आहात. वाचा आणि थंड बसा. काय सदर होतं? कसलं होतं सदर? आपल्याच राज्यात भूमिपुत्रांवरती जे काही हक्क हिरावले जात होते त्याच्यावरती ते होतं. आता एक दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, आणि पुन्हा तुम्हीच सांगायचं, वाचायचं आणि थंड बसायचं का? जो संघराज्याचा उल्लेख केला, देश आणि राज्य कसे संबंध पाहिजेत. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी तर आहे, हिंदू तर आहेच, आणि मी विधानसभेत बोललेलो आहे. मला काय त्याच्याबद्दल लाज वाटण्याचं कारण नाही, लाज तर वाटूच शकत नाही, भीती तर अजिबात वाटत नाही. पण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांशी समानतेने वागण्याचा एक ते जे काही कर्तव्य असतं ते आम्ही करतो आहोत, आणि हीच शिकवण आमच्या हिंदुत्वामध्ये आहे. दुसऱ्या कोणाचा द्वेष करायचा नाही. त्यावेळेचं एक उदाहरण सोडलं तर त्याच्यानंतर कधीतरी शिवसैनिकांनी कोणावर तरी उगाच हल्ले केलेत का, दंगली केल्यात का? नाही ना. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, हे त्याला म्हणतात. पण एक सत्ताधारी म्हणून, सगळा देश माझा आहे, त्याच्यामुळे हे राज्य माझं, इकडे माझं राज्य आहे, माझ्या पक्षाचं राज्य आहे, म्हणून इकडे मी झुकता माप देणार, हे त्यांचं राज्य आहे, त्यांना मी हाकलून देणार, असं नाही चालणार. एक दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवतो आहे, हे बघा. हे माहितीच्या अधिकारात मिळालंय, माहितीच्या अधिकारात मिळालेलं आहे. काय बातमी? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा फतवा, देशातील 11 बंदरांचा 75% CSR फंड गुजरातकडे वळवला. का महाराष्ट्र या देशाचा घटक नाहीये? दुसरे राज्य या देशाचा घटक नाहीये? 75% निधी. आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की बऱ्याचशा संस्था, भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थांना JNPTच्या CSR फंडातून कोट्यावधी रुपयांची खिरापत वाटल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात समोर आलेली आहे. वाचा आणि थंड बसा. वाचा आणि थंड बसा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे. काय झाले? कागद एवढे झालेले आहेत की ते काढायचे कुठले आणि काय करायचे तोच एक प्रश्न आहे. ठीक आहे, येईल, सापडेल. हा तिकडे एक वळवला. त्याच्यानंतर मी गेल्या दसऱ्या मेळाव्यात सुद्धा बोललो होतो की जणू काही संपूर्ण जगात माझ्या महाराष्ट्रामध्येच गांजा, चरस ह्याचा व्यापार तुफान चाललेला आहे. असंच सगळीकडे चाललेलं आहे. म्हणजे जी गेल्या वर्षी जे बोललो होतो तेच मी पुन्हा बोलतोय की जी आपली संस्कृती आहे, तुळशी वृंदावन, हल्ली आता तुळशी वृंदावनात जाऊन तिकडे चरस गांजाची वृंदावन झालेत की काय, असं एक चित्र महाराष्ट्राचं हे देशात करायचं, जगात करायचं.
का करता नतदृष्टपणा? का करता नतदृष्टपणा? बरं, असं काही नाहीये की केवळ महाराष्ट्रामध्येच तुम्हाला हे सगळं सापडते. हे दोन बातम्या आणखीन एक म्हणजे मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा, हे कोर्टाने सांगितलेलं. तिकडे करोडो रुपयाचा अंमली पदार्थांचा साठा सापडलेला, करोडो रुपये. कुठे येतो हे मुंद्रा आणि अदानी बंदर? बरोबर आहे. त्याच्यानंतर असं काही नाहीये की आपले पोलीस काहीच करत नाही आणि तिकडने जी काही इकडे पाठवतात तेच करतात. तुम्ही इकडे चिमूटभर गांजा तुम्ही म्हणजे ते हुंगत असताना माझ्या पोलिसांनी 150 कोटी रुपयाची ड्रग्ज मुंबईत जप्त केलेली आहेत. 150 कोटी. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगताय. हुंगा, कुठे हुंगायचे तिकडे तुम्हाला हुंगा. पण हे माझे पोलीस, माझ्या महाराष्ट्राचे पोलीस, काय यांचं शौर्य कमी आहे? काय सगळेच माफिया झालेत? असं काही नाहीये ना की केवळ महाराष्ट्रामध्ये सगळं काही. पण कोणाला तरी एक सेलिब्रिटी घ्यायचा आणि त्याला पकडला म्हणून ढोलकी वाजवायची, फोटो काढून घ्यायचे. पण हे माझे पोलीस, माझ्या महाराष्ट्राचे पोलीस धाडी टाकतायत, करोड रुपयाचं ड्रग्ज पकडून देत आहेत. पण त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. बातम्या फक्त एकच चालू, जामीन झाला का, जामीन झाला का, जामीन झाला का, नाही जामीन झाला. आणि दुसरी जी बातमी तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहे. हे कॅगचे ताशेरे आहेत. हे कॅगचे ताशेरे काय आहेत की मोदी सरकार आल्यानंतर गुजरातचा निधी 350% वाढला, थेट संस्थांकडे हस्तांतरित केला गेला. हे कॅगचे ताशेरे आहेत. हे सगळं चाललेले आपल्या डोळ्यात देखत वाचा आणि थंड बसा. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे ना, दिले ना त्यांना 10,000 कोटीचं एक मदत, आपलं कर्तव्य म्हणून, कर्तव्य निधी म्हणून त्यांना दिलेला आहे 10,000 कोटींचा. जून जुलैमध्ये सुद्धा 11,000 कोटींचा दिलेला आहे. आणि मग बोंबलत बसायचं की वसुली करायच्या वेळेला सरकारचा ससा होतो आणि मदतीच्या वेळेला त्यांचं कासव होतं. बरोबर आहे. ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ससा जोरात जातो आणि थकून पडतो, पण कासव शांतपणाने पुढे जाऊन ती रेस जिंकतं. तशी माझी मदत होणार आहे. पण हे सगळं एका बाजूला चाललेलं असताना तिकडे मात्र कोणी धुंकून बघण्याची हिंमतच नाहीये. आपल्याला सुद्धा कोविडसाठी जो निधी गोळा करायचा होता, यांचा सगळा निधी गेला तिकडे. आणि आपण जी काही कोविडची लढाई लढतो आहोत ती तुमच्या सगळ्यांच्या हक्काच्या घामाच्या पैशावरती आणि तुमच्या मेहनतीवरती लढतो आहोत. हे सगळं तुम्हाला मी का सांगतोय? बऱ्याच दिवसानंतर बोलायची संधी मिळालेली आहे. पण हे मी जे तुम्हाला सांगतोय, मी पुन्हा एकदा सांगतो, केवळ कोणावरती टीका करायची म्हणून मी बोलत नाही. पण निदान आता तरी सुधरा. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. आपला देश हा जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून गणला जातो. का? तर आपल्या देशात युवा शक्ती मोठी आहे. युवा शक्ती मोठी आहे. पण युवा शक्ती मी दोन्ही अर्थाने बघतो. युवा शक्ती ही शक्ती तर आहेच, पण त्यांच्या रिकाम्या हाताला काम दिलं नाही तर तो मोठा बॉम्ब सुद्धा ठरू शकतो आणि तो तुमच्या बुडाखाली लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवत आहात. अंमली पदार्थ मिळाले म्हणून तुम्ही गुन्हेगार ठरू शकता त्यांना. गुन्हा केला तर क्षमा करू नका. पण गुन्ह्याकडे का वळतोय? मी केवळ एका मुलासाठी नाही बोलत, मी युवा शक्तीसाठी म्हणून बोलतोय. गुन्हेगारीकडे का वळतोय? शिकतोय. शिक्षणाची सोय आपण वाढवतो आहोत, दर्जा वाढवत आहोत. मुलं शिकतायत, मोठी होत आहेत. मुली शिकतायत, मोठ्या होत आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली. नोकरी कुठे? नोकरीच नसेल, जर रिकाम्या हाताला काम नसेल आणि ते हात जर का वेडेवाकडे कुठेतरी त्यांनी वापरले तर गुन्हेगार कोण? गुन्हेगार सत्ताधारी म्हणून आपण असू, तुम्ही सुद्धा असाल आणि आम्ही सुद्धा असू. ही युवा शक्ती फार मोठी शक्ती आहे. आपण म्हणतोय की देश घडवण्याची ताकद ही या युवा शक्तीमध्ये आहे, जरूर आहे. पण युवा शक्ती जर आपण तिला व्यवस्थित घडवली नाही तर देशाची घडी ती बिघडवून टाकल्याशिवाय राहणार नाही. काय वैफल्याशिवाय दुसरं आपण देऊ काय शकतोय? नुसतं सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे. पण ह्या मुलांना आणि सगळ्या घरच्यांना त्यांना काम पाहिजे. त्यांच्या घरातली चूल पेटत नाही. ते एक दिवस सांगतील तुमचं राजकारण आणि तुम्ही दोघेही जा चुलीमध्ये. माझ्या घरातली चूल कोण पेटवतं ते मला सांगा. पहिली माझ्या घरातली चूल पेटवा आणि मग तुमचे जे काय असतील ना ते सत्तेची डोहाळ जेवणं ती तुम्ही नंतर करा. ही युवा शक्ती फार महत्वाची आहे. आपण एक प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये या कोरोनाच्या काळात सुद्धा उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करतोय. एक संधी आता जगात आहे असं म्हणतात की चीनमधून बऱ्याचशा कंपन्या बाहेर पडतायत.
आपण महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच वेळेला पोटात दुखतंय म्हणून हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा करता आहेत. महाराष्ट्राला बदनाम करता म्हणजे हे एकतर्फी प्रेमातून जसं होतं ना की एखाद्या मुलीने नाही म्हटलं म्हणून नराधम असतं ते ऍसिड फेकतात, तसं महाराष्ट्राने तुम्हाला नाही म्हटलं म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेवरती तुम्ही ऍसिड फेकताय. कुठे फेडणार आहे पाप? काय मिळवणार तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करून? अरे सत्ता पाहिजे देऊन टाकतो, जा आणि भोगा सत्ता, पण माझ्या महाराष्ट्राला जे आम्ही काम करतोय ना तसं काम करून दाखवा. आम्हाला तरी दुसरं काय पाहिजे? आम्हाला तरी दुसरं काय पाहिजे? कामं 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 जी मी सांगत होतो की काही कामं आणखीन राहिलेली आहेत. एक 2-3 दिवसापूर्वीच माझ्यासमोर छान प्रेझेंटेशन झालं, सुभाष देसाई बसलेत. आपल्या या मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राला झाली 60 वर्ष होऊन गेली, पण या मुंबईमध्ये अजूनही मराठी भाषा भवन कोणी केलं नाही. ते आपलं महाविकास आघाडीचं सरकार, दिमागदार इमारत, माझ्या मराठी भाषा भवन आपण तिकडे उभं करतो आहोत. दिवाकर रावतेंनी सुद्धा खूप पाठपुरावा केला होता, पण कोण ऐकते? हा, मराठी भाषा भवन ना काय, त्यातनं मिळणार काय? संस्कार ना, जाऊ दे हो, संस्काराचं काय? संभाजीनगरला संतपीठ उभं करतो आहोत. रेवस ते रेड्डी जो समुद्र मार्ग जो आहे तो आता आपण चौपदरी करतो आणि सिमेंटचं करतो आहोत. अनेक कामं सांगता येतील, पण विशेषतः मुंबईमध्ये जसं मराठी भाषा भवन करतो आहोत तसंच मराठी नाटकाचा इतिहास आणि त्याची वाटचाल सांगणारं मराठीचं रंगभूमी दालन सुद्धा करतो आहोत तिकडे चौपाटीवरती. वरळीला जागतिक दर्जाचं मत्स्यालय करतो आहोत. धारावीमध्ये तिथल्या लोकांचं तर पुनर्वसन करणारच, पण धारावीमध्ये जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र सुद्धा आपण करणार आहोत. घर तर पाहिजेच. घर दिल्यानंतर मगाशी जे म्हटलं घरातली चूल कशी पेटवायची, नुसती घर 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 केलं तर घरघर लागेल, पण घरातली चूल नाही पेटणार. आणि म्हणून जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र सुद्धा धारावीमध्ये करतो आहोत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी करतो आहोत ती म्हणजे मुंबईमध्ये एक लष्कराचं संग्रहालय करतो आहोत. हे संग्रहालय म्हणजे काय? नुसतं रणगाडे आणून उभे केले, कोणाचे फोटो आणून लावले तसं नाही. तिथे माझी कल्पना अशी आहे की जो जवान आपल्यासाठी सरहद्दीवरती उभा राहतो, काही लोक म्हणजे बरीच लढाई कधी होऊच नाही, आपल्या पिढीने तर लढाई बघितलेलीच नाही. 71चं एक युद्ध, त्याच्यानंतर तशी लढाई होऊ नये, पण लढाई न बघितल्यामुळे आता असं वाटतंय की आपल्याला स्वातंत्र्याची किंमत कळेल अशी झालेली आहे. काय असते लढाई? काय असते लढाई? लढाई म्हणजे काय असते तरी काय? कशी येतात विमानं, कशी टाकतात बॉम्ब, कसा होतो विध्वंस, हे आपण कधी बघितलं नाही. आणि प्रार्थना आहे ते बघूही नाही, पण याचा अर्थ असा नाही की ते सैनिक तिकडे काय करतात हे कळू नये. हे आपले सैनिक तिकडे प्रतिकूल परिस्थितीत, कडाक्याची थंडी असेल, अत्यंत उष्णता असेल, म्हणजे राजस्थानचं वाळवंट असेल किंवा सियाचेन असेल, -डिग्री टेम्परेचर असेल नाही तर प्लस असेल, त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे थंड आहे म्हणून स्वेटर घालून उभा राहिलाय आणि उष्णता वाढले म्हणून कोपरी घालून उभा राहिला असं नाही. तर मी तिकडे अशी दालना करणार आहे की थंड म्हणजे किती थंड, अगदी -20-30 वगैरे नको, नाही तर तिथेच माणसं पडतील आपली. पण एक थंड वातावरण करून जो सैनिक त्याचा पूर्ण युनिफॉर्म घालतो, म्हणजे काय घालतो, बुलेट प्रूफ जॅकेट असतं म्हणजे काय असतं, शिरस्त्राण म्हणजे काय असतं, तो काय काय अंगावरती घेतो, किती वजन असतं, ते जाऊन तिकडे उभे राहून दाखवायचं 5 मिनिटं. आणि समोर ते सगळं व्हर्च्युअल आता आपण करू सगळं, की कसं कुठून सैनिक हल्ला करू शकतो, दुश्मन हल्ला करू कसा शकतो, काय होऊ शकतं, रणगाडा बसल्यानंतर कसा चालतो, हे सगळं तिकडे सुरू करायचं मला. म्हणजे इथे बसून जे लोक उगाच काहीतरी भारत माता की करतात ना, त्यांना मला ते उत्तर द्यायचंय. नाही, लढ्यात तर सहभागी नव्हता, निदान म्युझियम मध्ये तरी व्हा, नाहीतर म्युझियम मध्ये लोकच तुम्हाला पाठवतील. थट्टा 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 म्हणजे महिलांचा अपमान, हा जो एक विषय आहे. किती लोक कोणत्या पक्षात मागे मी विधान परिषदेत पण बोललो होतो, तेच आज परत बोलतोय. अतिरेक्यांशी लढणारे माझे पोलीस हे माफिया ठरवता तुम्ही. देशासाठी म्हणजे आपल्यासाठी लढणारा सैनिक, त्यांच्या माता भगिनींची चेष्टा करणारी औलाद ही तुमच्या पक्षामध्ये आहे, त्यांना पहिले फेकून द्या बाहेर आणि मग आमच्यावरती बोला.
पण हे देशभक्तीचं जे काही बीज आहे, येतील ना, मुलं येतील, त्यांना सुद्धा कळेल सैन्यात काय असतं, कळू द्या. नागरिकांना कळेल, वयोवृद्ध असतील त्यांना कळेल. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण या मुंबईमध्ये करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं नम्रपणाने की बऱ्याच गोष्टी बोलायचे तेवढं मी बोललेलो आहे. आणखीन काही उगाच बोलत बसलो तर त्याला काय अर्थ राहणार नाही, लक्षात काहीच राहणार नाही. आणि मग आता ही वेळ आलेली आहे. मी बंगालचं जे अभिनंदन केलं, ती तयारी महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे. आहे कोणी किती वार करायला आला तर त्याची तलवार किंवा कोणतेही हत्यार असेल ते मोडून तोडून टाकून त्याचं पार्सल परत पाठवण्याची हिंमत आणि धमक तुमच्यामध्ये आहे. फक्त एकच काम करायचं, ज्याचा उल्लेख मी केला की आता हिंदुत्वाला धोका नाही, माझं मत आहे हिंदुत्व आता खरं धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढलेले आहेत ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात, तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी अमराठी वेगळे करतील, मराठीमध्ये जातपात आणून, समाज आणून त्या भिंती उभ्या करतील आणि वरती सत्तेची गाजरं खात बसतील. खायला देणार तुम्ही? मग शिवसेना प्रमुखांनी जो एक संदेश दिला होता, मराठेतर 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हा भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि या एकजुटीबरोबर आणखीन एक एकजूट बांधायची, ती म्हणजे मराठी अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची सुद्धा भक्कम एकजूट बांधा. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसा हिंदू ते तुका मिळवावा, हिंदुस्तान धर्म वाढवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.